आपला आवाज कोकण 24 तास। डायमंड एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट अष्टमी यांच्या वतीने ऑडिओ व्हिज्युअल रूम आणि 2 डिजिटल टीव्ही तसेच प्ले ग्रुप साहित्याचे उद्घाटन नगराध्यक्षा वनश्री अवनी, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले। ही मला वाटतं 4थी का 5वी वेळ असेल। या शाळेवर असलेलं प्रेम आणि या शाळेचा टापटीपणा हे त्या यशाचं कारण आहे। आणि मग प्रत्येकाला वाटतं या शाळेसाठी काहीतरी करावं। माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता असेल, राजू जैन सारखा छोटासा कार्यकर्ता असेल, नितीन पिंपळे सारखा छोटासा कार्यकर्ता असेल किंवा माझे अनेक नगरसेवक असतील ज्यांनी या शाळेला यथोचित मदत केलेली आहे। या शाळेचा रिझल्ट असेल, या शाळेची तत्परता असेल, एक चांगलं काम, चांगले विद्यार्थी घडवतात या शाळेमध्ये आणि म्हणूनच आपले सर्वांच्या आता या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही शाळा नक्कीच चांगली नावरूपाला येणार आहे। समीर दर्जी तुमच्या नेतृत्वाखाली असेल, साहिल असेल, आमचे पठाण असतील, सगळे पठाण बंधू असतील, त्यामध्ये 3 पठाण तर मला इथंच दिसत आहेत। सगळे हे पठाण बंधू आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये। पण एक चांगलं कार्य आपण सगळे करत असतात या शाळेला पुढे नेण्यासाठी। आमच्यासारखा छोटासा कार्यकर्ता ही शाळा अजून कुठेतरी नावलौकिक घ्यावं आणि येत्या 10वी मध्ये, आता 10वीची मला वाटतं बॅच अजून पुढच्या 9वी आणि 10वी मध्ये नक्कीच या शाळेचा विद्यार्थी कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये म्हणा, रोहा तालुक्यामध्ये म्हणा, नक्कीच चांगलं यश प्राप्त करेल। ह्याच्यामध्ये अनेक कामं आपल्याला शाळेची करायची आहेत। त्याच्यामध्ये मी विनंती करतो, सर्व नगरसेवक असतील, आमचे सर्व सभापती असतील, आमचे आदरणीय उपनगराध्यक्ष असतील, या शाळेला जे काय नगरपालिकेमार्फत आमशेटची काय मदत असेल, नगराध्यक्ष मॅडमची काय मदत असेल ती आपण देत चला। आपण ह्या शाळेवर असं नाही, या उर्दू शाळेला पण आपण, रोहा उर्दू शाळेला पण तेवढीच आपण मदत करत असतो, अष्टमी उर्दू शाळेला पण आपण तेवढीच मदत करत असतो। असा कुठलाही भेदभाव आपण करत नसतो आणि तेवढाच आपण सर्व धर्म समभावाच्या ह्याच्यातून आपण सगळे नगरसेवक, तुम्ही सर्व सभापती असतील, शिक्षण सभापती असतील, याच्यामध्ये का गेल्या 4 महिन्यामध्ये शाळेवर जो काही लक्ष टाकलंय सगळ्या नगरसेवकांनी, म्हणजे मराठी शाळा, अष्टमीची शाळा असेल कडू तुमच्या वॉर्डामध्ये, तिथे पण चांगली प्रगती आहे याच्यामध्ये। आणि सदर ऑडिओ व्हिज्युअल रूमची उभारणी सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन पिंगळे यांनी केले असून त्यांच्या वडिलांच्या निधनामुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत। रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले। किती होता ते अमाऊंट सांगू? समीर ये लिए, समीर लिए इधर लिए। अरे या प्रसंगी उपाध्यक्ष श्री अहमद दर्जी, गटनेता श्री महेंद्र गुजर, सभापती श्री मयूर दिवेकर, सौ नीता हजारे, श्री राजेंद्र जैन तसेच नगरसेवक श्री प्रशांत कडू, डॉक्टर प्रियांका धनावडे, श्रीमती संजना जाधव, श्री अजित मोरे, कादिर रोगे, श्री स्वप्नील धनावडे, श्री शारिक धनसे, श्री सलमान फौजे, जाधव सर तसेच सर्व समिती सदस्य, शिक्षक वृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की आजचा हा कार्यक्रम फक्त उद्घाटन सोहळा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आणि आधुनिक भविष्याकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे सांगितले आणि त्यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदितीताई तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा उल्लेख करत सांगितले की त्यांच्या सहकार्याने शाळेसाठी 25 लाख रुपयांच्या कंपाऊंड वॉलचे काम मंजूर झाले असून ते लवकर पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील। तसेच त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष श्री समीर शेडगे यांच्या माध्यमातून 2 डिजिटल टीव्ही आणि प्ले ग्रुप साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं त्यांनी नमूद केलंय। ऑडिओ व्हिज्युअल रूम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांनी या सुविधेचा योग्य वापर करून सतत नवीन शिकत राहावे असे आवाहनही त्यांनी केले। सामाजिक कार्यकर्ते आरिफ पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्यांनी हायस्कूलला सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले। हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। सर्व आमचे अष्टमीचे सहकारी पालकवर्ग, मी आज खास करून आपले ज्या प्रमुख पाहुणे आहेत, नगराध्यक्ष कुमारी वनश्री शेडगे आणि सर्व मान्यवर पाहुणे आहेत, शिक्षक वर्ग आहेत आणि सर्वांचं मी आज आपलं स्वागत करतो। आणि आजचा दिवस हा डायमंड स्कूलसाठी खरोखरच अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे, कारण आज केवळ आपण उद्घाटन करत नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवा अध्याय सुरू करत आहोत। हा शाळेचा प्रवास असा होता की काही एक वर्ष अगोदरची गोष्ट, 1-1.5 वर्ष अगोदर त्यावेळेस आमच्याकडे बेंचेस नव्हते, तर आमच्या सर्व सहकाऱ्यांनी समीरभाई शेडगे यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी क्षणाचा विलंब न करता बेंचेस आणि कबर्ड यासाठी लगेच त्यांनी 1 लाख रुपये देऊन ते आम्ही त्यावेळेला खरेदी केली। मी त्यांचं खूप अभिनंदन आहे आणि तो सुरुवातीचा क्षण होता आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बरंचसं म्हणजे आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे एक कॉम्प्युटर दिलं, एक प्रिंटर दिलं, त्याच्यानंतर एक आहुजाचा आम्हाला स्पीकर सेट दिला, त्याच्यानंतर मग परत त्यांनी आम्हाला आता ह्या 2 जे LED भेटलेत ते 2 LED दिलेत आणि बरंचसं तो म्हणजे सामान आहे ह्यासाठी आपला प्ले ग्रुपचा, ते बरंचसं खूप आहे म्हणजे, तर त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे। आणि आता आमचं फ्युचर प्लॅनिंग असं आहे की आता 9वी आणि 10वी साठी एक नवीन वर्ग आम्ही सुरू करणार आहोत। त्यासाठी आता आम्हाला सहकार्याची गरज आहे, त्यासाठी एक मुझफ्फर मुल्ला आहेत, त्यांनी पण मोठं आम्हाला योगदान दिलेलं आहे, त्यांचं पण मी अभिनंदन करतो। आणि आज म्हणजे हा जो क्षण आहे हा खूपच आनंदाचा क्षण आहे आणि त्याच्यासाठी मी ज्या लोकांनी अमूल्य योगदान दिले त्यांचं मी खूप अभिनंदन करतो। आमच्या गावातीलच 3 लोक आहेत, जसं आमचं एक शारिक धनसे आहे, त्यांचं नेहमीच योगदान असतो, त्यानंतर सलमान आमिर फौजी आहे, ते पण नेहमीच आम्हाला योगदान, इंजिनियर आहे आणि दुबईमध्ये आहे, तो पण आम्हाला चांगलं सहकार्य करू शकतो, त्यानंतर नासिर पानसारे आहे, असे बरेचसे लोक आहेत की म्हणजे काय असे कचरे समंदर बनत आहे, तर त्यासाठी पण हे योगदान होतो। आणि ह्या शाळेसाठी म्हणजे एक नॉन ग्रँट शाळा चालवणे हे खूप म्हणजे डिफिकल्ट असा असतो, म्हणजे एक आज जवळजवळ 40% मुलं अशी आहेत की जे म्हणजे अंडर प्रिव्हिलेज आहेत, म्हणजे फीस भरू शकत नाही आणि त्याच्यामुळे एवढं सर्व खर्च करणं हे इझी नसतो, परंतु त्यासाठी आम्ही एक मंथली कॉन्ट्रीब्युशन स्कीम चालू केले, त्यात गावातील जवळजवळ एक 15 लोक दर महिन्याला 1000, 500, 2000 असं हे करतात, त्याच्यामुळे आम्ही कॅश फ्लोचा प्रॉब्लेम जरा सॉल्व करतो। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।